नमस्कार. आपण आता जे विदाऊट सध्या मार्केटमध्ये डाळिंब आणि फळबागांना खूप जात आहे, त्याचा रिझल्ट लोकांपर्यंत आलेला आहे. असेच आपल्याकडे शेतकरी आता नवीन जोडलेले पांगरीचे तालुका सिन्नर जिल्हा अहिल्यानगर म्हटले. साहेब नमस्कार, आपलं नाव सांगा पूर्ण. अण्णासाहेब रामनाथ डोबळे. विदाऊट तुम्हाला माहित झालं तर माहित कसं झालं, तुम्ही कुठल्या शेतकऱ्याचा रिझल्ट बघितला तर कसं काय? हो, शेतकऱ्याचा रिझल्ट पाहिला होता आम्ही. बरं. तर रिझल्ट पाहिल्यानंतर आम्ही ती फवारणी केली त्यांच्या म्हणण्यानुसार. बरं. तर 2 वेळा फवारणी केली. म्हणजे एका महिन्यात का दोन, कसं कसं केली? एका महिन्यामध्ये 2 वेळा फवारणी केली. बरं. पूर्ण ओलं करून परत फवारणी केली. बरं. आज एकही काडीचं काही गवत नाही. बरं. काँग्रेस होतं, हरळ होती, किती महिने लवाळा झाले? होता. किती महिने झाले? आता 2.5 महिने झाले. आता गवत कोणती काडी गवत तर काहीच नाही. अजिबात अजिबात गवत नाही. बरोबर. हो, पूर्ण जळून गेलेले सगळं. ओके. काहीच तुम्ही शिल्लक नाही. एका लिटर मध्ये किती पाणी केलं होतं? एका लिटर मध्ये 15 लिटरचे 5 पंप गेले होते. बरोबर. म्हणजे 75 लिटर पाणी केलं होतं मी एका लिटर मध्ये. 75 लिटर. म्हणजे दोन म्हणजे आज फवारणी एका महिन्याने परत तुम्ही फवारला गेलो होतं हो, त्याच्यामध्ये. एका Result तुम्हाला महिन्यात गवत कोणतं कोणतं होतं त्याच्यामध्ये? लवाळा होता, काँग्रेस होतं, हरळ होती. बरं. कमरे एवढं गवत होतं. पूर्ण गेलं. पूर्ण गेलं. बरं, याचं दो- शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे फवारणी करताना? काय काय तुमच्या कसं असलं पाहिजे? शेतकऱ्यांनी अशी काळजी घेतली पाहिजे, पूर्ण ओलं केलं पाहिजे ते. 100% वर्ग हो, म्हणजे ऑर्गॅनिक असल्यामुळे पूर्ण ओलावा पाहिजे Organic केलं जमिनीवर. असल्यामुळे पूर्ण ओलं केलं पाहिजे. बरोबर. आणि संध्याकाळी 4च्या पुढे त्यांनी ती फवारणी केली पाहिजे. बरोबर. त्याच्यात काय मिक्स करायचंय? स्टिकर असलं तर ते उत्तम राहील. बरं. आम्ही स्टिकर मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये. बरं. फवारणी अशी रिव्हर्स मध्ये हळूहळू केली होती, पूर्ण हळू. एकदम स्लो मध्ये. सगळं पूर्ण भिजून घेतलं होतं. बरं. प्रॉपर आम्ही सगळं केल्यामुळे ते सगळं गेलं, काही राहिलं नाही आता शिल्लक, बरोबर. काहीच नाही. आता ऑर्गॅनिक आणि रासायनिक मध्ये तुम्हाला काय फरक पडतोय? फळझाडांना फळं. पानं सुकायचे. बरोबर. तर याच्यामुळं ऑर्गॅनिक मुळे काहीच त्रास नाही. बरोबर. झाडांवर मारून पाहिलं, झाडांना काही त्रास नाही. एक झाडाला मारून पाहिलं होतं, बरोबर. झाडाला काहीच झालं नाही. कवळे पानं फक्त करजळे होते. करजळले होते. तर याच्यामध्ये रासायनिक का वापरा ना ऑर्गॅनिक का वापरा, याच्यामध्ये 2 मिनिटं सांगतो मी तुम्हाला. रासायनिक आपण तणनाशक जर वापरलं तर जमिनीमधील असलेले जो रेसिड्यू आहे, म्हणजे झाडावरती जो आपल्या गवत वाळतं पण त्याच्यावरती जो रेसिड्यू 3 महिने राहतो, हा कसा? तर ज्यांचे द्राक्ष बागा असेल किंवा द्राक्षाचं आपल्याला माहित असेल, आपण द्राक्षाच्या पहिल्या महिन्यातच आपण फक्त रासायनिक फवारण्या चांगल्या करतो, त्याच्यानंतर कमी कमी करत जातो. म्हणजे त्यानंतर आपण बायोलॉजिकल करत जातो. कारण जर त्याच्यावरती रेसिड्यू सापडला तर आपलं द्राक्ष हे एक्सपोर्ट होत नाही, डोमेस्टिकलाच विकलं जातं, म्हणजे भारतामध्येच ते खाल्लं जातं जर रेसिड्यू सापडला तर. तसंच तणनाशक रासायनिक तणनाशकच आहे. तुम्ही तणनाशक जेव्हा मारता 3 महिने त्याच्यावरती रेसिड्यू राहतो, मग ते वाळलेल्या गवतावरती जो रेसिड्यू आहे, ज्या तंतुमुळ्या प्रत्येक 10 दिवसाला नवीन तयार होतात, त्याच्यावरती ते डिस्टर्ब करतं. मग त्या मुख्य मुळी सोडून ज्या तंतुमुळ्या त्या अपटेक करण्याचं काम करत असतात तुमच्या जमिनीतील अन्नद्रव्य, म्हणजे कुठल्याही मुख्य पिकाला, तर त्या डिस्टर्ब होतं त्या रासायनिक तणनाशकामुळे. नंतर आपल्या 3 महिन्यानंतर निमॅटोड असेल किंवा इतर कुठलेही आजार असतील, मुळकूज असेल, ह्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. आपला खर्च कुठे जातो? परत निमॅटोड किंवा कुजीकडे जातो. त्यामुळं आता सध्या ऑर्गॅनिककडे वळण्याची गरज आहे.